नेक्स्ट पॉईंट आणि डिस्कस केलं आहे बघा, नीड फॉर ऑडिटिंग. एनी फॉर्म्स ऑफ बिझनेस रिक्वायर्स प्रॉपर अँड अप टू डेट रेकॉर्डिंग ऑफ द ट्रान्झॅक्शन. कोणत्याही बिझनेसला अप टू डेट रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शनचं ठेवावं लागतं. द ट्रान्झॅक्शन आर ऑफ व्हॅरिड टाईप्स अँड इन लार्ज नंबर्स. ट्रान्झॅक्शन काय थोडी नसतात. दिवसभरामध्ये परचेस, सेलिंग, त्याच्यानंतर कॅश देणं, हे सगळे व्यवहार होत असतात. स्टोअर करणं, मग त्या सगळ्या त्याच्या एंट्र्याज खूप असतात, त्याच्या टाईप्स खूप असतात. त्यांचं रेकॉर्डिंग प्रॉपर झालं पाहिजे. द इफेक्ट्स ऑफ ऑल these ट्रान्झॅक्शन हॅव टू बी रेकॉर्डेड अँड सुटेबली ॲनालाइज टू सी द रिझल्ट ऑफ द बिझनेस ॲज होल. बिझनेस तुमचा मोठा असेल तर तुम्हाला सिस्टमॅटिकली ॲनालाइज करून ट्रान्झॅक्शनचं पोस्टिंग करावं लागतं. फायनान्शियल स्टेटमेंट्स तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्येच डिस्कस केलं होतं की फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये काय काय गोष्टी येतात. दॅट इज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट रिव्हेल्स द पोझिशन ऑफ द बिझनेस ॲज होल फॉर अ पर्टिक्युलर पिरियड. एखाद्या वर्षामध्ये, एका आर्थिक वर्षामध्ये तुम्हाला बॅलन्स शीट ही एक त्या कंपनीची आर्थिक पोझिशन काय आहे ही दाखवते. जनरली अ इयर, एका वर्षातील. बट फायनान्शियल स्टेटमेंट्स आर प्रिपेअर ऑन द बेसिस ऑफ रेकॉर्ड्स. फायनान्शियल रेकॉर्ड्स करण्याआधी तुमच्याकडे आधी त्या सर्व जे व्यवहार तुमचे दिवसभरात होतात त्याचं कुठेतरी पोस्टिंग हवं. त्यानंतरच तुम्ही फायनान्शियल स्टेटमेंट्स करू शकतात. ट्रायल बॅलन्स हवा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुमचं रेडी हवं, बॅलन्स शीट रेडी हवं, त्यानंतर तुमचं फायनान्शियल स्टेटमेंट्स रेडी होऊ शकतं. Financial statements are prepared on the basis of records maintained throughout the year. Therefore, there has to be a systematic record of all the transactions. Systematic record ठेवावं लागतं. त्यानंतर बघा नेक्स्ट पॅरेग्राफ. फर्दर ऑन द बेसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट्स, बेस आहे, बेसिस म्हणजे पाया आहे की फायनान्शियल स्टेटमेंट्स आवश्यक आहे. डिसिजन आर टेकन बाय द मॅनेजमेंट. त्याच्यावरच काही निर्णय घ्यायचे आहेत किंवा अजून काही गोष्टी ॲड करायच्या आहेत बिझनेसमध्ये किंवा काही गोष्टी कमी करायच्या आहेत, त्याचा निर्णय हा व्यवस्थापनाला फायनान्शियल स्टेटमेंट्समधून तो घेत असतो. इट मे इन्व्हॉल्व्स लॉंग टर्म स्ट्रॅटेजिक्स डिसिजन ऑल्सो. स्ट्रॅटेजिक्स म्हणजे त्याला मराठीमध्ये डावपेच म्हणतात. त्याच्यावरून फायनान्शियल स्टेटमेंट्सवरून लॉंग टर्म प्लॅनिंगचा काही डिसिजन असेल तो मॅनेजमेंट घेऊ शकतो. देअरफॉर द फायनान्शियल स्टेटमेंट्स हॅव टू बी ॲथेंटिक म्हणजे जेन्युअन म्हणजे खरेखूर असली पाहिजे. फायनान्शियल स्टेटमेंट्स असेटच्या किमती ॲप्रिसिएशनने दाखवल्या गेल्या नाही पाहिजे. ॲप्रिसिएशन म्हणजे असेटच्या किमती वाढवून किंवा लायबिलिटीज कमी, म्हणजे त्याला ओव्हर स्टेटमेंट असं म्हटलं जातं. त्या दाखवता कामा नये. जी खरी वास्तविक परिस्थिती आहे ती जेन्युअन असली पाहिजे, ऑथेंटिक असली पाहिजे. This is essential from the point of view of the management as well as from the point of the shareholders who have invested their money in the company. कंपनीमध्ये भागधारकांचा मोठा वाटा असतो. ते कंपनीचे खरे मालक असतात. त्याचबरोबर मॅनेजमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे दृष्टिकोन, त्यांना फायनान्शियल स्टेटमेंट्स तुमचं चांगलं असेल किंवा फायनान्शियल स्टेटमेंट्स खरं असेल तर चांगल्या पद्धतीने पुढच्या गोष्टी पण चांगल्या पद्धतीने होऊ शकणार. म्हणजे हिशेब तपासणीच तुमच्या कंपनीला ट्रू आणि फेअर व्ह्यूचा शेरा देऊ शकतो. कुठेतरी तुमच्या कंपनीचं गुडविल चांगलं होणार, कुठेतरी तुमच्या कंपनीमध्ये तुमची कंपनी स्पर्धेमध्ये येणार, तुमच्या कंपनीचे ग्राहक प्रोडक्ट्स विकत घेणार, तुमच्या कंपनीच्या नावलौकिकामध्ये गुडविलमध्ये भर पडणार. त्यामुळे त्यांना बेसिक गोष्ट काय आहे तर फायनान्शियल स्टेटमेंट हे ऑथेंटिक असलं पाहिजे. द शेअर होल्डर्स हॅव टू बी गिवन ॲश्युरन्स दॅट ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट्स आर फुल्ली रिलायबल म्हणजे योग्य असलं पाहिजे. त्याच्यामध्ये कोणतीही तफावत असता कामा नये. एरर्स अँड फ्रॉड्स हे त्यामध्ये दिसता कामा नये. चांगलं असलं पाहिजे. ते कंपनीच्या हिताचं असतं आणि ओनरच्या हिताचं असतं आणि कंपनीतील जे रोज कर्मचारी काम करतात त्यांच्याही हिताचं असतं. इट इज ऑडिटिंग विच एन्श्युअर दॅट फायनान्शियल स्टेटमेंट्स आर ऑथेंटिक अँड रिलायबल. त्यामुळेच तुमचं जे
जर तुमचं फायनान्शियल स्टेटमेंट चांगलं योग्य असेल तरच तुमचं ऑडिटिंग हे ऑथेंटिक आणि रिलायबल होऊ शकतं. त्यानंतर व्हॉट इज ऑडिटिंग? ऑडिटिंग म्हणजे काय ते बघूया. In general sense, auditing is understood as an examination of the accounting records. तुमचा बिझनेस कोणताही असू दे, तुम्हाला प्रॉपर एक्झामिनेशन बुक्स मेंटेन ठेवावे लागतात, रेकॉर्ड मेंटेन ठेवावे लागतात. बट इज नॉट ॲन एंड. फक्त बुकच रेकॉर्ड ठेवणं हे फक्त बुकच रेकॉर्ड ठेवणं इथपर्यंतच हिशेबचं काम थांबत नाही, तर पुढे त्याचं काम सुरू होतं. बघा, द ऑर्डर हॅज ऑल्सो टू एक्सप्रेस हिज ओपिनियन ऑन द कॅरेक्टर ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. वित्तीय पत्रकांवर ओपिनियन एक्सप्रेस करतो की तुमच्या फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये काय काय चुका आहेत किंवा काय काय गोष्टी ॲड करायच्या आहेत, ते रेक्टिफाय करतो. प्रिपेअर फ्रॉम अकाउंटिंग रेकॉर्ड्स, ही हॅज टू गिव्ह हिज ओपिनियन व्हेन द फायनान्शियल स्टेटमेंट्स आर ट्रू अँड फेअर. हीज गिव्ह ओपिनियन, तो चांगला सल्ला देतो. जर तुमचे रेकॉर्ड्स चांगले असतील तर ऑडिटर ट्रू आणि फेअर रिव्ह्यूचा शेरा देतो. ह्या लेक्चरमध्ये एवढंच बघूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फरक बघूया